मुंबईत मनसेकडून मुंबई अध्यक्षपद निर्माण केलं जाणार. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची मोर्चे बांधणी सुरू. तर मनसे संघटनात्मक रचनेत देणार भर. राज्याचे मंत्री नितेश राणे दिल्ली दौऱ्यावर. बंदर आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्या अनुषंगाने बैठक. तर शासकीय दौरा असल्याची नितेश राणे यांची माहिती. पॅन कार्ड नंतर आता मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार. दिल्लीत महत्त्वाची बैठक संपन्न. मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करण्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता. जालन्यातील मंठा येथील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. दापोलीतील माजी आमदार संजय कदम यांनी केला शिवसेनेत पक्षप्रवेश. तर दापोलीतील शिवसैनिकांचा संघर्ष कायमचा संपला. योगेश कदम यांचं वक्तव्य. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पासाठी 90 कोटी रुपये निधी गोदावरी महामंडळाला वितरित. या प्रकल्पाच्या घळभरणीचं काम समांतरपणे त्वरित सुरू करण्याचे निर्देश राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेत. शिरपूर ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा भडकला. तर सरपंच पदासाठी शिवसेनेच्या सिंधुताई कांबळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज. त्यामुळे त्या शिरपूर ग्रामपंचायतच्या खरं तर सरपंच म्हणून अविरोध विराजमान झाल्यात. रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये फातिमा शेख यांची प्रतिमा लावा अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष मुजम्मिल काझी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्यभरात आज शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी आणि याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी करण्यात येणार आहे आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत. तर वाढलेलं तापमान आणि रमजान महिना सुरू असल्यामुळे टरबूजच्या मागणीत मोठी वाढ. तर किरकोळ बाजारात 20 रुपयापासून 100 रुपये नग प्रमाणे टरबूजची विक्री. वाशिम जिल्ह्यात कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर चिया पिकाची लागवड केली आहे. कमी उत्पादन तांत्रिक अडचणीमुळे बाजारभावाला फटका. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचं आयोजन. या कार्यशाळेत इस्रायलच्या तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. नंदुरबार जिल्ह्यात गहू काढणीला वेग. तर भाव घसरण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांची गहू विक्रीसाठी घाई. तर शासनानं ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा जास्त भावाने खुल्या बाजारात व्यापारी करत आहेत गहू खरेदी. 15,000 कोटींच्या रेशन धान्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी बेमुदत उपोषण. यवतमाळच्या तिवसा गावातील नागरिकांचं मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू. वाशिममध्ये काँग्रेसकडून आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. सांगलीत रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी. अनेक शाळांमध्येही रंगपंचमी उत्सवाचं खरं तर आयोजन करण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यांमध्ये रंगांची उधळण करत बाल चिमुकले विविध रंगात न्हाऊन निघाले. लातूरमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी. तरुणाईचा उत्साह शिगेला. तर तसंच सर्वत्र रंगांची मुक्त उधळण. कोल्हापुरात दुपारनंतर रंगपंचमीचा उत्साह वाढला. अनेक ठिकाणी तरुणांसाठी विशेष रंगपंचमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. पंढरपूरमध्ये आज रंगपंचमीच्या निमित्ताने रंगांची उधळण. तर पंढरपूरकरांनी एकत्र येऊन नैसर्गिक रंगांची उधळण करत केली रंगपंचमी साजरी. यासाठी हजारोंच्या संख्येने पंढरपूरकरांची यमाई तलावाच्या ट्रॅकवर गर्दी. कोल्हापुरात आज सकाळपासून रंगपंचमीचा उत्साह. तर विविध पेठा आणि गल्ली बोळ्यांमध्ये रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा. अखेर 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या. फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रॅगन कॅप्सूलचं यशस्वी लँडिंग. तर नासाने मानले स्पेस एक्सचे आभार. सुनीता विल्यम्स खरं तर भारतात परतल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी एक्सवर माफ करा सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर परतलेल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत अभिनंदन केले. तर क्रू 9 अंतराळवीरांच्या कामगिरीचं देखील कौतुक केलंय.
आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर हा 9,001 रुपयावर पोहोचलाय, तर चांदीचा दर हा प्रति ग्रॅम 1,005 रुपयांवर. दिल्लीत उन्हाचा कहर, तर मार्च एंड पर्यंत तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय. तापमान 40 अंश पार गेलेलं आहे, तर तापमानात खरं तर काही दिवसात यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने उष्माघाताच्या लाटेपासून आपलं आणि कुटुंबियांचं संरक्षण करावं असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केलंय. वाशिमच्या चोरद येथील खरं तर रस्त्यांचं काम हे 3 महिन्यांपासून रखडले. काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिक त्रस्त. वाशिम जिल्ह्यात जलसंधारण आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी जलतारा प्रकल्प, जिल्हा प्रशासन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम सुरू. भिवंडी शहरात 1 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुरू असून आज मध्यरात्रीपर्यंत शहरांमधील खरं तर स्टेमद्वारे होणार पाणीपुरवठा. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पाणीपुरवठा विभागाकडून आवाहन. रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर. 85 कोटी 85 लाखांचा खरं तर शिल्की अर्थसंकल्प. मागील वर्षीच्या तुलनेत 5 कोटींची वाढ. तर औषधांच्या खरं तर किटसाठी 30 लाख रुपयांची तरतूद. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी सणाच्या शेवटच्या दिवशी पालखी सोहळा. देवगड तालुक्यातील खरं तर फणस गावात प्रत्येक घरी देवीच्या पालखीचं वाजत गाजत आगमन. तर यावेळी देवीची पालखी नाचवली जाते. 15 दिवसांपूर्वीच उचलबांगडी करण्यात आलेले प्रशासक मोहन निंबाळकर यांच्याकडे पुन्हा एकदा सोलापूर बाजार समितीचा कारभार सोपवण्यात आलाय. केवळ 12 दिवसातच निंबाळकरांची पूर्ण नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त. सोलापुरात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अनेकांना घरकुल मंजूर. जागा उपलब्ध नसल्यास जिल्हा प्रशासन लँड बँकेतून खरं तर संबंधित लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. माथेरानमध्ये शुकशुकाट, पर्यटकांची दिशाभूल आणि लूटमाराविरोधात माथेरान पर्यटन बचाव समितीनं पुकारला बंद. या कडकडीत बंदमुळे हॉटेल खरं तर ठेले आणि टपऱ्या आणि दुकानांचं शटर पूर्णपणे डाऊन आहे. राज्याच्या कमाल तापमानात घट, तर विदर्भात आलेली उष्णतेची लाट ओसरली आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता. राज्यात अवकाळी पावसाची शक्यता. पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, कोकण, गोव्यात होणार मेघगर्जना. तर भारतीय हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. पुण्यातील जीबीएस उद्रेक संपुष्टात. जीबीएस होण्यामागील नेमकं कारण अद्याप अनुत्तरित. तर उद्रेकानंतर 2 महिन्यांनीही नेमकं कारण सापडलं नाहीये. गाडीला फास्टॅग नसेल तर आता दाम दुप्पट भरावे लागणार आहेत. 1 एप्रिल पासून राज्यात टोल प्लाझावर फास्टॅग ई टोल असणं बंधनकारक. लवकरच भारतात टेस्लाची एंट्री होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी आणि एलॉन मस्क यांच्या भेटीनंतर आता टेस्ला कंपनीनं सुरू केली मुंबई आणि दिल्लीमध्ये नोकर भरती. नाथषष्ठी निमित्त शेकडो दिंड्या पैठणच्या वेशीवर दाखल. हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या जयघोषानं परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण. 20 मार्च पासून नाथषष्ठी यात्रेला सुरुवात होऊन खरं तर राज्यभरातून दिंड्या पैठण शहरात दाखल होणार आहेत. नाथषष्ठी यात्रा महोत्सवानिमित्त पैठणमध्ये आलेल्या वारकरी भाविकांना बुंदीचा प्रसाद देण्यात येणार. संत एकनाथ महाराज भोजन सेवेकरींकडून या प्रसादाचं वाटप होणार आहे. संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रेला 20 मार्च पासून सुरुवात होणार आहे. मात्र शहरात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना त्रास. भिवंडीत स्वच्छतेसाठी महापालिकेच्या ताफ्यात 2 गाड्या. महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेबाबत करण्यात आली जनजागृती. गवारेड्यांच्या कळप्याच्या खरं धडकेत युवक गंभीर जखमी. कुडाळ तालुक्यातील अणावमधील घटना. स्थानिक ग्रामस्थांकडून वनविभागाचे अधिकारी धारेवर.
भरधाव कंटेनरची कारला धडकते, एक जण जागीच ठार, 2 जण गंभीर जखमी. अमरावती रोड मार्गावरील लोहारा परिसरात घडली दुर्घटना. 5,000ची लाच मागणारा PSI दर्शन खरं तर दिकोंडवार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन येथील घटना. वर्ध्यातील आर्वीमध्ये नेहरू मार्केट परिसरात दुकानांना भीषण आग, 4 ते 5 दुकान आगीत जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. परभणीत कमी किमतीत सोने देतो म्हणून 10 लाखांची फसवणूक, आरोपी महिलेस पोलिसांनी केले जेरबंद. अकोला फाट्यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये रात्रीच्या सुमारास चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसलाय. मालेगाव पोलिसांनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करून प्रकरणाचा तपास सुरू आहे. पुण्याच्या वाघोलीत तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, तर आरोपींना वाघोली पोलिसांनी केली अटक. बकोरी फाटा परिसरात काढली आरोपींची धिंड. लांजा तालुक्यातील आंजणारी येथील काजळी नदी पात्रात बुडून एका वृद्धाचा मृत्यू. लांजा पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद. धुळ्यात कारमधून होणारी दारू तस्करी, LCBने रोखली. वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक. धुळ्यात मिक्सर लुटणाऱ्याला 14,000च्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. लुटीचा गुन्हा तालुका पोलिसांकडून 24 तासात उघड करण्यात आलाय. जंगल परिसरात आग लावल्याच्या कारणातून खरतर वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्याला मारहाण. RFO सह खरांगणाचे ठाणेदार निलंबित, तर शेतकऱ्याला मारहाण प्रकरणात वन परिक्षेत्र अधिकारी निलंबित. देहूतील दुकानदाराला लुटण्याचा प्रकार फसलाय. 3 जण करणार होती चोरी. पोलिसांच्या कारवाईने लुटीचा प्रकार थांबलाय. भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका या ठिकाणी सिराज हॉस्पिटलमध्ये मोबाईल चोरी. संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद. सांगलीमध्ये गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे. 36,000 रुपये किमतीचा 1 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.